ज्या ज्या लोकांना माती धरणातून काढायची आहे, मग माती असेल, तलाव असेल, ओढे असेल, हे सर्वांना मी परवानगी देणार आहे. सरसकट माती काढून धरणं मोकळी करा ही आणि तुम्हाला संरक्षण सरसकट माती काढा आणि शेतावर पाठवा. कारण आपल्या मधल्या पावसामुळे माती वाहून समुद्राला गेलेली आहे आणि ब्रिटिश काळापासून आपण ती धरणं उभी केलीत ना, त्या धरणामध्ये प्रचंड गाळ आहे. त्या प्रचंड गाळामुळे आपल्याला पाण्याची जी स्ट्रेंथ आहे, जी ताकद आहे, ती अतिशय नगण्य राहते. पाणी साठा वाढला पाहिजे. आणि हे लोक जे बोगस बातम्या करतात त्यांना मी सांगतो की हा बोगसपणा कसा असतो. तर पाण्याचा टक्का वाढणं, माती उत्खनन होणं आणि मी सांगतो सगळ्या प्रशासकीय लेवलला जबाबदारी मी घेणार आहे. कारण मी या सगळ्यांची लिस्ट बनवून त्या सगळ्यांची बनवून मी जिल्हाधिकाऱ्यांना पाठवणार आहे, जलसंधारणा पाठवणार आहे, जलसंपदा पाठवणार आहे आणि ते तिघं एकत्र बसून जिल्हा लेवलला त्याची परवानगी तुम्हाला मिळणार आहे. परवानगी मिळेलपर्यंत मीच तुमच्या बरोबर आहे. तुमची संरक्षण करणं ही माझी जबाबदारी आहे. आपण चिंता करायचं काही कारण नाही. आणि तालुक्यामध्ये कोणी एक आमदारकीचा व्यासपीठ असताना प्रति व्यासपीठ करून लोकांचा गुंगारा देणं किंवा काही लोकांना जवळ करून सुपारी वाहतरपणाचं काम करणं हे त्यांना भागात पडलं. बरं, ही धमकी नाही, ही 100% मी बोललेल्या शब्दाची वचनपूर्ती राहील. त्यामुळे भल्या भल्यांनी सुद्धा या कामामध्ये कोणीही आता आरटीआयची संख्या वाढली. ज्याला घरात खायला नाही तो आरटीआय काढेल. अरे कोण आहात तुम्ही? काय वागताय तुम्ही? तुमच्यापेक्षा आम्ही एवढे सगळं जग पाहिलंय, माणसं पाहिली, समाज पाहिलाय, लोक पाहिले, अडचणी पाहिल्यात. आज सकाळपासून मी 3 ऑपरेशन मोफत केली. त्या आरटीआय कार्यकर्त्याने किती ऑपरेशन मोफत केली? त्यामुळे आपल्याला ही माहिती आहे. उद्याच्या कार्यक्रमाला अख्ख्या गावाने सर्वांनी या. त्या कुणाची भीती बाळगू नका. आणि भीती देणारी माणसं सुद्धा त्यांच्या पाठीमागे किती माणसं आहेत त्यांनी आधी त्याचा तपास करा. आपल्या मागे कोण आहे? समजा उद्या माझ्या एखाद्या कार्यक्रमात तुमचं गसुंड पकडलं, तुमच्या मागे किती माणसं आहे उद्या याचा सुद्धा अंदाज पहिल्यांदा घ्या. कारण का आता तुमची ही फालतूची बडबड ऐकायला आणि ऐकून घ्यायला प्रशासन आणि मी स्वतः बिलकुल आता तयार नाही. जेवढे लाड झाले तेवढे भरपूर झाले. म्हणजे आमदारशी चर्चा करायची नाही आणि मनाला वाटेल तसं आपण आपल्या पद्धतीने शिष्टाचार करायचा. हा शिष्टाचार मी मोडून काढणार आहे, आपल्याला आश्वासित करतो. आणि सुंदर तालुका आहे, सुंदर तालुक्याला अति सुंदर कर